आपण आज सिस्टीम युनिटचे मराठीतनं MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. आता पहिलं काय आहे, खालीलपैकी कोणते विधान ऑप्टिकल माऊसविषयी खरे आहे? तो माऊस हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो व संवेदित करतो. याचं उत्तर थर्ड आहे. संगणक प्रणालीमध्ये संख्या, अक्षरे आणि विशेष अक्षरे कशा प्रकारे दर्शवली जातात? 8 बीटच्या गटामध्ये, ज्यांना बाईट्स असे म्हणतात. सिस्टीम बोर्डवरील सॉकेटचा मुख्य उद्देश काय आहे? सिस्टीम बोर्डला विविध प्रकारच्या चिप्सशी जोडण्यासाठी होतो. खालील विश्लेषण करा आणि प्रोसेसरच्या प्रोसेसिंग गतीशी कोणता घटक थेट संबंधित आहे ते ठरवा. प्रोसेसरची क्लॉक स्पीड. मूल्यांकन करा कोणत्या प्रकारचा शब्द आकार संगणकाला एका वेळी अधिक डेटा प्रक्रिया करण्याची क्षमता देतो? 64 बिट वर्ड. फ्लॅश मेमरीतील रॅम आणि रोमच्या वैशिष्ट्यांचा संगम बायोस साठवण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो? अपडेट करताना येण्याची व वीज नसताना डेटा साठवण्याची येण्याची क्षमता असल्यामुळे. सॉफ्टवेअरलाच प्रोग्राम्स असेही म्हणतात. डायडॅस हा पोर्टेबल कॉम्प्युटर नाही. डेस्कटॉप. खालीलपैकी कोणता पर्याय संगणक प्रणालीतील स्टोरेज उपकरणाचे कार्य उत्तम प्रकारे वर्णन करू शकतो? ते स्टोरेज माध्यमातून डेटा आणि प्रोग्राम्स वाचतात. ग्राफिक सहप्रोसेसर म्हणजे GPUचा मुख्य उद्देश काय आहे? तर 3D प्रतिमा दर्शवणे, डेटा इन्क्रिप्ट करणे यासारख्या विशिष्ट कार्यामध्ये सुधारणा करणे. माहितीमधील ॲक्सेस मिळवण्यासाठी, हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठवलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी, कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी डायडॅस हा आज्ञावली प्रदर्शित करतो. स्टार्ट बटन. बहुतेक पर्सनल कॉम्प्युटर सिस्टीममध्ये मायक्रोप्रोसेसरला संगणक प्रणालीचा मेंदूही असे म्हटले जाते. मायक्रोप्रोसेसरच्या 2 मूलभूत घटक कोणते आहेत? तर कंट्रोल युनिट आणि अंकगणित लॉजिक युनिट. वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजर, ग्राफिक प्रोग्राम ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशामध्ये असतात? तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये असतात. स्कॅनर स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा ओळखत नाही, त्याऐवजी ते प्रकाशित, गडद आणि रंगीत भाग ओळखतात, ज्यातून स्वतंत्र अक्षरं किंवा प्रतिमा बनतात. MCRचा उपयोग कशा प्रकारे होतो? तर बँकमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी. कोणते डिव्हायसेस लोकांना समजते अशा गोष्टी कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करू शकतात? त्याला म्हणतो आपण इनपुट डिव्हायसेस. ASCII, ABCD, युनिकोड ही उदाहरणं आहेत. कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्डची उदाहरणं आहेत. संगणकाचा कोणता घटक संपूर्ण संगणक प्रणालीचे कम्युनिकेशन नियंत्रित करतो? सिस्टीम बोर्ड. डायडॅस हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व फाईल्स कॉम्प्रेशन प्रोग्राम आहेत. आता यातलं कुठलं नसतं? तर रेड नसतं. पुढील दिल्यापैकी कोणता प्रोग्राम हा फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम नाही आहे? त्याला काय म्हणलं आपण? RAID, रेड.
खालीलपैकी कोणत्या वर्तनाने बॅटरीचे आयुष्य कमी होण्याची सर्वात जास्त शक्यता असते? तर काही आठवड्यांसाठी वापरत नसताना लॅपटॉपमधील बॅटरी ठेवणे. प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला काय म्हणतात? प्रिंटरमधून जे आपण काढतो त्याला म्हणतो आपण हार्ड कॉपी. मॉनिटरवर जी कॉपी दिसते त्याला म्हणतो आपण सॉफ्ट कॉपी. मल्टी कोर प्रोसेसर प्रभावीपणे कार्य करू शकतील अशा प्रकारच्या कार्याचे भागात विभाजन करून प्रत्येक कोरमध्ये वितरण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पॅरलल प्रोसेसिंग, म्हणजे त्याला म्हणतो आपण समांतर प्रक्रिया. रोम चिप्समध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर रोम चिप्समध्ये निर्माताद्वारा संग्रहित माहिती असते, वापरकर्त्याद्वारे बदलता येत नाही. खालीलपैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत? रॅम, रोम आणि सीमॉक्स. संगणक प्रणालीच्या संदर्भात सिस्टीम युनिटचा संदर्भ देण्यासाठी आणखीन कोणती संज्ञा वापरली जाते? सिस्टीम चॅसिस. कॉम्प्युटरवरील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसेच हल्ली प्रत्येक शाखेमध्ये व उद्योगांमध्ये ज्या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो ते सॉफ्टवेअर म्हणजे बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. नेहमी वापरले जाणारे ॲप्लिकेशन दाखवण्यासाठी डायडॅश ह्या ग्राफिकल ऑब्जेक्टचा वापर केला जातो, त्याला म्हणलं आपण आयकॉन्स. कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी या पायरीमध्ये सूचना देण्याचे काम केले जाते, त्याला काय म्हणलं आपण प्रोग्राम्स. कॉम्प्युटरचे कसे काम करायचे या पायऱ्या प्रोग्राम्स. डबल प्रश्न आलेला आहे. कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी दिलेले प्रोग्राम्स. बहुतेक टॅबलेट आणि मोबाईल उपकरणांना त्यांच्या ऑपरेशनसाठी वीज कशी प्राप्त होते? तर अंतर्गत AC ॲडॅप्टर व बॅटरी वापरून. डेस्कटॉप संगणकामध्ये कोणता घटक AC आणि DC मध्ये रूपांतरित होतो? पॉवर सप्लाय युनिट. संगणकाच्या इलेक्ट्रॉनिक घटकांना चालना देण्यासाठी आणि डेटा व सूचना दर्शवण्यासाठी कोणत्या प्रकारची वीज आवश्यक असते? त्याला म्हटलं आपण डायरेक्ट करंट. खालीलपैकी कोणता घटक उच्च गुणवत्तेचे 3D ग्राफिक्स व ॲनिमेशन प्रदान करण्याच्या क्षमतेमुळे बहुतेक गेमिंग संगणकासाठी प्रमाणित आहे? त्याला म्हटलं आपण ग्राफिक्स कार्ड. मेमरी एक युनिट्स पुढीलप्रमाणे आहेत. गिगाबाइट्स, बाइट्स, मेगाबाइट्स आणि किलोबाइट्स. संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलवण्याची कार्यक्षमता कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? ट्रॅफिक लेनची संख्या किंवा बस रुंदीवरती अवलंबून असते. संगणक बंद झाल्यावर किंवा वीज गेल्यावर रॅममध्ये संग्रहित डेटाचे काय असते? तो हरवतो कारण रॅम अस्थिर स्टोरेज आहे. सिस्टीम बोर्डवरील घटकाच्या कार्याचे योग्य वर्णन करणारे विधान कोणते? तर इथं बस लाईन्स विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये संवेग सक्षम करण्यासाठी मार्ग प्रदान करतात जे सिस्टीम बोर्डवर व त्यास जोडलेले असतात. कॉम्प्युटर प्रणालीमध्ये सिस्टीम बोर्डचे प्राथमिक कार्य काय आहे? तर संपूर्ण संगणक प्रणालीसाठी कम्युनिकेशनवरती नियंत्रित केले जाते. कॉम्प्युटर प्रणालीमध्ये डिव्हाइस ड्रायव्हरचे प्राथमिक कार्य काय आहे?
तर विशिष्ट इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसला संगणक प्रणालीच्या इतर भागांशी संवाद साधण्याची परवानगी देणे. कॉम्प्युटर सिस्टीमला व्हायरस व दुर्भावनायुक्त प्रोग्रामपासून संरक्षित करण्यासाठी कोणता युटिलिटी प्रोग्राम आवश्यक आहे? त्याला म्हणलं आपण अँटीव्हायरस प्रोग्राम. डेटाचे रूपांतर डॅशमध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्याला म्हणलं आपण इन्फॉर्मेशन. डेटाचे रूपांतर या सॉफ्टवेअरचा मुख्य उद्दिष्ट आहे इन्फॉर्मेशन. पुढीलपैकी कॉम्प्युटरचे मेमरी एकक कुठले आहेत? किलोबाइट्स. नेटवर्क इंटरफेसचे प्राथमिक कार्य काय आहे? संगणकाला नेटवर्क जोडणे. ALU ही दोन प्रकारची ॲप्लिकेशन करते, ॲरेथमॅटिक आणि लॉजिकल. या सिस्टीममध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो, 0 आणि 1. त्याला म्हणतो आपण बायनरी कोडिंग स्कीम. डॅश हार्डवेअर घटकांचा उपयोग कॉम्प्युटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो. प्रोसेसर. पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे 2 मुख्य घटक आहेत? कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरले जाणाऱ्या मापनाची एकके याच्या व्यतिरिक्त त्याला म्हणलं आपण नॅनोबाइट. डॅश कार्डचा मायक्रोफोनद्वारे ऑडिओ इनपुट स्वीकारताना कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल स्वरूपात त्याचे रूपांतरित केले जाते. त्याला म्हणलं आपण साऊंड कार्ड. तुमच्या कॉम्प्युटरवरून गाणे ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरती गाणे ऐकण्यासाठी आपण कशाचा वापर करतो येत ना, तर आपण साऊंड कार्डचा वापर करतो. इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा आवडता टी व्हीवरील कार्यक्रम कॉम्प्युटरवरती बघू शकता. त्याला म्हणतो आपण TV ट्यूनर कार्ड. कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण दर्शवतात त्याला म्हणतो आपण नॅव्हिगेशन कीज. स्क्रीनवर दिलेले इमेज पाथ दिलेल्या इमेजचे नाव ओळखा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. डॅश या व्यतिरिक्त पुढील सर्व मायक्रो कॉम्प्युटरचे प्रकार आहेत. या व्यतिरिक्त म्हणजे प्रायमरी सिस्टीम. रोम. रोम म्हणजे काय? तर रीड ओनली मेमरी. रॅम. रँडम ॲक्सेस मेमरी. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटने मिळून बनते अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. बरोबर. MSR कॅन बी यूज टू रीड द डेटा फ्रॉम चेक्स इन द बँक. बरोबर. या प्रकारच्या मेमरीमध्ये स्टोअर केलेला डेटा बदलता येत नाही. त्याला म्हणलं आपण रोम. पुढीलपैकी कोणता भाग कॉम्पार्टमेंट्स डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जातो? मेमरी. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? CPU. तुम्हाला तुमचा कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरशी जोडायचा असेल, वरील गोष्टीचा विचार करता तुम्हाला ज्या कार्डाची आवश्यकता आहे त्याचे नाव ओळखा. नेटवर्क इंटरफेस कार्ड. स्क्रीनवर दिसलेली इमेज पहा आणि त्या इमेजचे नाव ओळखा. रॅम चिप. कॉम्प्युटरद्वारे कोणते कार्य केले जात नाही? समजून घेणे. अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट. लॉजिकल युनिट सर्व तुलना पार पाडते, जसे की त्याहून कमी किंवा समान, आणि अरिथमॅटिक युनिटमध्ये बेरीज वजाबाकी
यासारखे आकडेमोड करता येते. बरोबर. खालीलपैकी कोणते विधान वैध आहे? 1 KB इक्वल टू 1024 बाइट्स. अॅरिथमॅटिक, लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट यांच्यासह मेमरी युनिट म्हणून एक संपूर्ण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तयार होते. बरोबर. दिलेल्या स्क्रीनवरती इमेजेस पहा. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या भागात साठवलेला डेटा पॉवर सुरू असेपर्यंत इथे असतो. बरोबर आहे. माहिती तयार करण्यासाठी डेटाचे नियंत्रण व वापर करण्याच्या सिस्टीमच्या घटकाला असे म्हणतात मायक्रो प्रोसेसर. पोर्टद्वारे बाह्य उपकरणाला सिस्टीम युनिटशी जोडण्यासाठी केबलचा वापर केला जातो. बरोबर. कॉम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक ज्यात असतात त्या कंटेनरला सिस्टीम युनिट असे म्हणतात. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जसे की माऊस, कीबोर्ड, मॉनिटर हे सिस्टीम युनिटच्या कुठे असतात? आपल्या इथनं बाहेर असतात, बाहेर स्थितीत असतात. खालील दिलेली इमेज पहा. या भागासाठी डेटा पॉवर सुरू असेपर्यंत असतो. चूक. डायडॅश जे हँडल कॉम्प्युटर्स म्हणून ओळखले जातात आकाराने सर्वात लहान असून त्याची रचना एका हाताच्या तळहातावर सहजपणे राहील अशी केलेली असते. त्याला म्हणलं आपण स्मार्टफोन्स. प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला त्याची हार्ड कॉपी असेही म्हणतात. बरोबर. डायडॅश ही यूजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरची साधने नियंत्रित असते आणि प्रोग्राम चालवते. त्याला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम. डिजिटल सिस्टीममधील सर्वात छोटे एकक आहे ते म्हणजे बीट. डायडॅश हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे. आपला जो आवाज असतो त्याला म्हणतो आपण ॲनालॉग. या सिस्टीममध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात. त्याला म्हणतो आपण डेस्कटॉप सिस्टीम. या प्रकारचा कॉम्प्युटर पातळ स्लॅबसारखा असतो जो जवळजवळ मॉनिटर असतो, ज्यामध्ये सिस्टीम युनिट मॉनिटरच्या मागील बाजूस असते. त्याला म्हणतात टॅबलेट. हे जे सिस्टीम चॅसिस म्हणून ओळखले जातात, एक कंटेनर ज्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीम तयार करणाऱ्या लागणाऱ्या बहुतांशी इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो. त्याला म्हटलं आपण सिस्टीम युनिट. डायडॅश हे एक्सटर्नल डिव्हाइसेस सिस्टीम युनिटला जोडण्यासाठी लागणारे एक सॉकेट आहे. त्याला म्हणतो आपण पोर्ट. खालील दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजचे नाव ओळखा. हे जे आहे ह्याला म्हणतो आपण मदरबोर्ड. कॉम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिव्हाइसेसचा वापर केला जातो? त्याला म्हटलं आपण जॉयस्टिक. माऊस आणि ट्रॅकबॉलची कार्य भिन्न आहेत. चूक. या ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो? MS-DOS. प्रत्येक ट्रॅक हा नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्याशी विभागलेला असतो. त्याला म्हटलं आपण सेक्टर. या सिस्टीमला कॅबिनेट किंवा चॅसिस असेही म्हणतात. सिस्टीम युनिट. मूळ फाईल खराब झाल्यास हरवल्यास वापरता येऊ शकणारा त्या फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम्स होय. बरोबर. डायडॅश युटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरनं पुसण्याची परवानगी दिल्यास ते पुसून टाकते. त्याला म्हटलं आपण डिस्क क्लीनअप. मायक्रोप्रोसेसर चिपचे प्रकार कसे आहेत? यापैकी सर्व. F1 या प्रकारातल्या कीजला
काय म्हणतो आपण, फंक्शन कीज असं म्हणतात. GUI म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस. डायडास ही युजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत व नियंत्रण करते, प्रोग्राम चालवते, त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग सिस्टीम. एखाद्या फ्लॅटबेस स्कॅनरची कार्यवत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपी मशीनसारखी असते. बरोबर. खालीलपैकी कोणती की टॉगल की नाही, कंट्रोल. बायनरी नंबरमध्ये 0 आणि 1 प्रत्येकाला 1 बीट असे म्हणतात. बरोबर. एखादा माऊस व ट्रायबॉलची कार्ये वेगवेगळी आहेत. चूक. युटिलिटीला सर्व्हिस प्रोग्राम असेही म्हणतात. बरोबर. CDR म्हणजे CD रिजनलचे संक्षिप्त रूप आहे. चूक. संगणकाच्या प्रकारची यादी विचार करता त्यांना आकाराच्या सर्वात लहान प्रथम क्रमांकाने ठेवूया. 3, 4, 2, 1. जर आपल्याला आपला संगणक कारमध्ये सोडायचा असेल तर आपण ते काय ठेवलं पाहिजे, लॅपटॉप बॅगमध्ये ठेवला पाहिजे. लॅपटॉपची चोरी कशी ओळखता येते, वापरत असताना लॅपटॉप लॉकने सुरक्षित करा. जेव्हा आपण संगणकापासून दूर असतो तेव्हा आपली माहिती सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता असतो, पासवर्डने कॉम्प्युटर लॉक करणे. ASCII EBC युनिकोड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. चूक. आपण आपल्या संगणकाचा वापर करत नसल्यास त्याचे काय होऊ शकते, ते बंद करा आणि अनप्लग करा. पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती, रॅम. कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करणे सिस्टीमचे बूटिंग करणे असे म्हणतात. बरोबर. स्क्रीनचा वरचा भाग कधीही आपल्याच्या वर नसावा, डोळ्यांची पातळी. नोटबुक सिस्टीम युनिट्सला बहुतेक वेळा म्हटले जाते, लॅपटॉप. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते, CPU. एंड युजर सॉफ्टवेअरला म्हणून वर्णन करता येते असा सॉफ्टवेअरचा प्रकार कुठला, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढील कोणते कार्य आहे, वरीलपैकी सर्व. प्रायमरी स्टोरेज हे व्होलटाईल असते. बरोबर आहे. मायक्रोप्रोसेसरचे 2 पायाभूत कॉम्पार्टमेंट्स असतात, यापैकी सर्व. CD-ROM कॉम्पॅक्ट डिस्क्रीट ओनली मेमरी संक्षिप्त रूप आहे. बरोबर. कॉम्प्युटर वापरण्याला हवी असलेली माहिती दाखवणे हे मॉनिटरचे प्राथमिक कार्य होय. बरोबर. पुढीलपैकी कोणता भाग कॉम्प्युटर डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात, मेमरी. चीनी आणि जॅपनीज यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये तयार केलेला 16 बीट म्हणजे कुठला, त्याला म्हणलं आपण युनिकोड. मायक्रोप्रोसेसर बरेचदा इनपुट डिव्हायसेस असेही म्हटले जाते. चूक. डेस्कटॉप आणि नोटबुक आणि टॅबलेट्स हे सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. चूक. कॉम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवरील स्लॉटच्या स्वरूपात असते. चूक. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारण मीटरमध्ये मोजली जाते. चूक. 32 बीट वर्ड कॉम्प्युटर बाईट्स एकाच वेळेला ॲक्सेस डेटा करू शकतो. 4. ASCII EBC युनिकोड ही बायनरी कोडिंग सिस्टीम आहे. बरोबर. डेटा नीड्सचा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात. डिस्क कॅशिंग.
चीनी आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये तयार केलेला 16 बिट कोड म्हणजे युनिकोड. साऊंड कार्ड संगीताचे रूपांतर डिजिटल स्वरूपात सूचनाच्या मालिकेमध्ये करते. बरोबर. डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते. बरोबर. सर्वात सामान्य संगणक कीबोर्ड लेआउट कोणता? क्वेरिटी. सर्वात सामान्य संगणक कीबोर्ड लेआउट कोणता आहे तर तो क्वेरिटी. मायक्रोप्रोसेसर बरेचदा इनपुट डिव्हाइसेस असेही म्हणतात. चूक. रोमचा अर्थ रीड ओनली मेमरी. बरोबर. सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हणतात. बरोबर. आस्की EBDC युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. चूक. आस्की EBDC युनिकोड ही बायनरी कोडिंग सिस्टीम आहेत. बरोबर. 8 बिट्स मिळून 1 बाईट बनतो. बरोबर. बायनरी नंबरिंगमध्ये 0 आणि 1ला प्रत्येक 1 बीट असे म्हणतात. बरोबर. कॉम्प्युटरची इंटर्नल मेमरी ही चिपच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते. बरोबर. एखाद्या स्टोरेजची युनिटची क्षमता ही सर्वसाधारणपणे बाईट्समध्ये मोजली जाते. बरोबर. मायक्रोप्रोसेसरला नेहमी CPU म्हटले जाते. बरोबर. USB अशा रीतीने डिझाईन केले असते की त्यामुळे कोणत्याही एक्सपान्शन कार्ड्स किंवा स्लॉटशिवाय अनेक एक्सटर्नल डिव्हाइसेस त्याला जोडता येतात. बरोबर. CPU हे 2 भाग मिळून बनलेले असते, कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. बरोबर आहे. जेव्हा डेटामधील 2 भागांची एक भाग दुसऱ्या भागाच्या बरोबर आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यापेक्षा जास्त आहे, हे पाहण्यासाठी तुलना करणे ते जे वापरतात त्याला म्हणतो आपण लॉजिकल ऑपरेशन. युनिकोड हा 16 बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जॅपनीज यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन देण्यासाठी करण्यात आली आहे. बरोबर. संगणक सुरू करणे किंवा पुन्हा सुरू करणे ह्याला मल्टीस्कीम सिस्टीम असे म्हणतात. चूक. सिस्टीम युनिट जे सिस्टीम युनिट चासीस म्हणून ओळखले जाते, एक कंटेनर असते त्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीम तयार करायला लागणाऱ्या बहुतांशी इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो. बरोबर. ALU 2 प्रकारची ऑपरेशन असतात, सेंट्रल आणि सेक्युलर. चूक. ALU 2 प्रकारचे ॲप्लिकेशन असतात, अरिथमॅटिक आणि लॉजिकल. बरोबर. एखादे अक्षर, अंक यासारखे कॅरेक्टर किंवा एखाद्या टायपोग्राफिकल सिम्बॉल दर्शवण्यासाठी बहुतेक कॉम्प्युटर्स वापरत असलेले एकक म्हणजे बाईट हे आहे. बरोबर. दिलेल्या प्रतीमध्ये कोणते पोर्ट दर्शवले आहेत याला म्हणतो आपण USB पोर्ट. रॅम ही कायमस्वरूपाची व स्थिर प्रकारची स्टोरेज मानली जाते. चूक. रीड ओनली मेमरी चिप्समध्ये त्याच्या उत्पादनकर्त्याला साठवलेली माहिती असते. बरोबर. तुमच्या कॉम्प्युटरवरती गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरचा साऊंड कार्ड इन्स्टॉल करण्याची आवश्यकता असते. बरोबर. रॅम ही तात्पुरती व अस्थिर प्रकारची स्टोरेज मानली जाते. बरोबर. मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद आणि पिकोसेकंद ही छापील आउटपुटचे मापन करण्याची एकके आहेत. चूक. पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हाइसेस सिस्टीम युनिट जोडण्यासाठी लागणारे एक सॉकेट आहे. बरोबर.
टॅबलेट्स हे लॅपटॉप कॉम्प्युटरपेक्षा लहान, हलके आणि सामान्य कमी क्षमतेचे असतात. बरोबर. एक्सटर्नल डिव्हाइसेसला या पोर्टमधून सिस्टीमला जोडण्यासाठी केबल्स वापरल्या जातात. बरोबर. स्क्रीनवर दाखवलेले इमेज पहा, त्याचा उपयोग तुमचा पेनड्राईव्ह म्हणून जोडू शकता. बरोबर. ओके. आज आपण सिस्टीम युनिटचे मराठीमधनं जे MCQ क्वेश्चन्स आहेत ते आपण आज सोडून घेतलेले आहेत. आपल्याला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे, राहणार पुणे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.